हॅलो गाईज, वेलकम बॅक. छान वाटतं बोलायला. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल गाईज. सो या व्लॉगमध्ये आपण सांगूयात भाई, या व्लॉगमध्ये ऑलमोस्ट गॉट कॉट बट टुडे बस मूवी रिव्ह्यूज पण आहेत. सो एंडपर्यंत बघा, विल गेट एव्हरीथिंग. चलो बाय. सो गाईज, इट इज टाईम 7:30 वाजले आहेत आणि हा टाईम आहे एका रिकाम टेकड्या मुलाचा बाहेर जाण्याचा. सो आता मी जाणार बाहेर, मस्त फिरणार आणि मग बरोबर 8:30-9 वाजले की मी परत येणार. माझी आई जेवण बनवते, आज आई की चिकन बनवणार आहे. मस्त किती वाटण झालंय आता, मस्त चिकन, मस्त वाटण, मस्त जेवण, मस्त पैकी माझी आई. अरे मी काय म्हणतो, आम्ही त्याच्यामध्ये ते कमी आहे का काय मीठ? सगळं राहते बरोबर. ओके, हे आपलं मस्तपैकी चिकन चाललंय. हा हा हा, वाटी पण झालेले. तुला वाटतं मी मला गर्लफ्रेंड असेल का? Why? お前はもう死んでいる。何？ सकाळी ते बघितलं का काय ते आजचा? का? तू आरशात बघून ठरव तुला मैत्रीण आहे का. तू तुझंच ठरव रे. आपण इथून जाऊयात. इथे आपल्याला इज्जत नाहीये. इथे इज्जत नाही, मी तिथे फक्त झोपायला येणार आहे. ते पण कारण मला दुसरं खरं नाही. सो आम्ही मूवी बघायला चाललो. बाय द वे, दिस इज यादनिकी. हॅलो. आणि आम्ही आता मूवी बघायला चाललो आहे. बेसिकली डिमन स्लेअर. ॲक्च्युली मी खूप जास्त ॲनिमे बघतो आणि वन ऑफ द ॲनिमेज दॅट आय स्टार्टेड वॉचिंग लाईक अराउंड थोड्या दिवसा पहिले वॉज डिमन स्लेअर. आणि मग आम्ही स्टार्टिंग मला खूप जास्त आवडलं आणि त्याचा एक मूवी रिलीज झाला आहे आता, इन्फिनिटी कासल, जो विच इज इट्स वन ऑफ द एंडिंग पार्ट्स. सो तो मूवी. आणि मग मी यादनिकीला पण म्हटलं की चल माझ्यासोबत. आणि वंशी मला माहिती नाहीये काही. हा, तिला काहीच माहित नाही. आणि बघते. मी तिला मी जर म्हटलं की तू एक्सप्लेनेशन बघ याच्यावरती, आणि शी स्टार्टेड वॉचिंग इट. सो लेट सी कसं होणार आहे ते. मे बी आवडेल नाही आवडेल. मग कसं होईल याच्यामध्ये आम्ही एक्झॅक्ट रिव्ह्यू सांगू शकतो, कारण हिला काहीच माहीत नाही आहे आणि मला सगळं माहिती आहे. सो मूवी कसा आहे कसा नाही आहे, काय आहे काय नाही, आम्ही सगळं तुम्हाला लेट्स सी. बाय. त्याच्यानंतर आम्ही गेलो ई स्क्वेअर युनिव्हर्सिटी रोड, विच वॉज न्यूली रेनोव्हेटेड. ॲक्च्युली मला बघायचं होतं ते कसं आहे काय आहे. आम्ही चेक केलं आणि आय वॉज ॲक्च्युली व्हेरी सरप्राईज. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये की त्यांनी कसं व्यवस्थितपणे सगळं रेनोव्हेट केलेलं आहे आणि इट इज सो न्यू. इट लुक सो नाईस. आय डेंट थॉट की हे एवढं सुंदर असेल. इवन यू कॅन सी यादनिकी स्टँडिंग ऑन द स्टेअर्स आणि या सगळ्या गोष्टी. आणि ती जी मधली स्टेअर, इट वॉज व्हेरी ॲस्थेटिक. तुम्ही पण जाऊन बघू शकता तिकडे. आय गेस इट इज अ व्हेरी नाईस वॉच. हां, थोडंसं मला वाटलं की ते थोडं मॅनेजमेंटची थोडी कमी आहे, पण हां म्हणजे मॅनेजमेंट थोडंसं खराब होतं. पण ठीक आहे, माझी मूवी थोडीशी लेट सुरू झाली, पण इट्स फाईन. मी थोडे बहुत शॉर्ट्स ॲड केले, थोडे सिनेमॅटिक शॉर्ट्स ॲड केले. तुम्ही बघू शकता कसं छान आहे, सुंदर आहे. ओके, इट्स अ वर्थ वॉच. यू कॅन कम टू ई स्क्वेअर युनिव्हर्सिटी रोडवाला, आणि यू कॅन ॲक्च्युली गो अँड कम अँड सी मूवीज हिअर. कारण मी एक्सपेक्टच नव्हतं केलं की एवढं सुंदर असेल म्हणून. सो लेट्स सी. आमची स्क्रीन 5 आहे, विच इज ऑलमोस्ट ऑन द 3rd फ्लोअर. असा मूवी चालू व्हायला अजून बराच वेळ आहे. आफ्टर दॅट मूवी मी घरी गेलो आणि आय वॉज व्हेरी एक्सायटेड. म्हणजे पप्पा घरी आहेत आणि त्यांनी माझा व्लॉग वगैरे बघितला आहे. लेट्स आस्क देम की काय झालं काय नाही, मला कसं वाटलं. बघा आता पुढे काय होतं. माझ्या आयुष्यातला पहिला व्लॉग टाकला होता आज. ओके, आणि आता माझे पप्पा घरी आहेत, आपण त्यांना विचारू की त्यांना त्याचा व्लॉग कसा वाटला. ॲज युजल मी रिकाम टेकल्या बाहेरनं फिरून आलो. माझा आजचा व्लॉग कसा वाटला तुम्हाला? छान हां, छान छान. म्हणजे त्याच्यामधलं काय आवडलं? हो, पण डेव्हलपमेंट पाहिजे त्यामध्ये. कसं एव्हरीथिंग इज डेव्हलप. म्हणजे जसं मोबाईलला अपडेट येतो तसं तुझ्यामध्ये पण अपडेट यायला पाहिजे. ऑब्व्हियसली अपडेट तर येणार. आणि आपल्याला अजून बरंच काय करायचं, म्हणजे आपल्याकडे असं बरंच कंटेंट आहे करायला. आता मी ते पण करू शकतो. फॉर 15 days आय ट्राय टू सेल निंबू सरबत. फॉर 15 days आय ट्राय टू सेल पोहा. आपल्याकडे लिंबू आहे त्यामुळे
हो दिस राईट हिअर दिस आय कुड हॅव स्टॉप टॉकिंग. मी शांत बसलो असतो पण नाही, माझ्या मस्ती आहे डॅशमध्ये. अशी मी मम्मीला विचारलं पप्पा की माझ्या तोंडाकडे बघून तुला वाटतं का की मला गर्लफ्रेंड असेल. मम्मी काय म्हणली, एकदा आरशात बघ म्हणली. नाही असं नाही. मी हे याला बघून हे काय त्याच्यामध्ये खाली नको करू रे जास्त. हा सिक्रेट फोटो. अरे ती माझी मैत्रीण आहे, ऋतुजा आहे. नाही नाही ही ऋतुजा आहे. याच्यावरती काय अरे ती ऋतुजा आहे, ती माझी मैत्रीण आहे. ऋतुजा. हा. अरे मग मला म्हणली ती याज्ञिकी आहे. नाही याज्ञिकी नाही आहे, याज्ञिकी वेगळी आहे. ती कोण आहे? ती याज्ञिकी आहे. एकतरी कन्फर्म कर कोण कन्फर्म कर. गुड मॉर्निंग गाईज. डन विथ माझी आडो ड्युटी. We have to do many things today. One is a movie review. Movie reviews आहेत आज, कारण मी 4 मूवी बघितल्या आत्तापर्यंत आणि 3 मूवी सर लागोपाठ बघितल्यात. एक दशावतार, नंतर दिस मल्याळम मूवी लोका चॅप्टर 1 चंद्रा. वी आर बॅक फॉर मूवी रिव्ह्यू आणि मग आपण त्याच्यामध्ये 3 रिव्ह्यूज करणार आहोत. पहिल्याने दशावतार, डिमन स्लेअर, इन्फिनिटी कॅसल आणि तिसरा म्हणजे आपला हा वाला एक मल्याळम मूवी आहे लोका चॅप्टर 1 चंद्रा म्हणून. सो आपण फर्स्ट मराठी मूवी आहे दशावतार, स्टारिंग दिलीप प्रभावळकर, डिरेक्टेड बाय सुबोध कानोळकर. व्हेरी नाईस मूवी. त्याच्यामध्ये त्यांनी मायथॉलॉजी आणि प्रेझेंटला खूप चांगल्या प्रकारे कंबाईन करायचा प्रयत्न केला आहे. अबाउट नेचर, का नेचर गरजेचं आहे, वाय बाबुळे इज द मेन कॅरेक्टर नेम इन द मूवी, ज्याच्यामध्ये दिलीप प्रभावळकरांनी केलेलं आहे हे कॅरेक्टर. का तो एवढा नेचरच्या मागे आहे, किंवा आपण का नेचरच्या मागे असलं पाहिजे, किंवा नेचरला आपण किती चांगल्यापणे जपलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये त्यांनी दिलेल्या आहेत. ती पूर्ण एक स्टोरी आहे. त्याच्यामध्ये त्यांनी एक कोकणचा एक खूप चांगला एक मायथॉलॉजिकल पार्ट त्यांनी घेतला. त्याच्यामध्ये राखणदार जसं म्हणतो की ही इज द मेन प्रोटेक्टर ऑफ द विलेज. जो त्या पूर्ण विलेज कुठल्याही एका म्हणजे एक सर्टन विलेजमध्ये तो असतो आणि त्या विलेजच्या बाबतीत ही इज द प्रोटेक्ट ऑफ द विलेज. काही त्या प्रॉब्लेम झाला त्या विलेजमध्ये, काही झालं, काही असेल तर ही इज द वन हू कम्स अँड सेव्ज ऑल द पीपल. तो असा एक पार्ट आहे त्याच्यामध्ये. सो अबाउट राखणदार हा खूप म्हणजे एक मायथॉलॉजिकल किंवा असं म्हणू शकतो आपला एक पार्ट आहे ज्याच्यामध्ये कोकणामध्ये हा खूप जास्ती फेमस आहे. सो त्याची खूप सारी मंदिरं पण आहेत कोकणामध्ये. तिथे त्या मंदिरांमध्ये जेवढा मी रिसर्च केला त्याच्यामध्ये त्याला चप्पल म्हणजे जी आपली असते ती चप्पल, चामड्याची चप्पल, ती त्याला वाहिली जाते. तिकडे ती ठेवलेल्या असतात सगळ्या चप्पल्स आणि असं म्हणतात की रात्री तो त्याच चप्पल घालून फिरत असतो. आणि असं बऱ्याच गोष्टी आहेत, बऱ्याच ठिकाणी असं झालेलं आहे की लोकांनी त्याला बघितलेलं पण आहे की हां त्यांनीच मला सोडलं. आणि त्याचा फक्त एकच रूल असतो, समजा इफ ही कम्स टू प्रोटेक्ट यू आणि त्यांनी तुम्हाला आवाज दिला मागून, तर यू डोंट हॅव टू लुक बिहाइंड. जर तुम्ही मागे बघितलं तर त्यांनी यू आर डेड असं म्हणतात. तर काहीतरी आहे, ती एक पूर्ण स्टोरी आहे, मायथॉलॉजिकल स्टोरी आहे. आणि मग ते लोक मायथॉलॉजिकल नसून सुद्धा अजून सगळी लोक त्याला बिलीव्ह करतात. सेम त्यांनी याच्यामध्ये घेतलेलं आहे. सो दिलीप प्रभावळकर बाबुई हा त्या गावामध्ये नाटक सादर करत असतो. त्याच्यामध्ये दशावतार ते नाटक असतं. त्याच्यामध्ये ते इट इज अ परंपरा, म्हणजे ती परंपरा आहे जिथे त्यांनी कंटिन्युअस करावं लागतं. ठीक आहे. आता त्याचा एक मुलगा असतो, त्याचं सिद्धांत मेनननी काम केलेलं आहे. सिद्धांत मेनन तो त्या कोकणाच्या छोट्याशा गावात राहत असतो. तर बाबुई ॲज ही एज थोडा म्हातारा झालेला असतो आणि मग त्याला खूप सारे असे की बाबा ते कंटिन्युअस कामं करून जे लाईटिंग्स होतात त्याच्याने त्याचे डोळे किंवा त्याच्या तब्येतवरती खूप जास्त अफेक्ट होत असतं. तर मग ते सिद्धांत मेनन जे त्याचा मुलगा असतो तर त्याला म्हणतो की बाबा तू बंद कर. तर तो म्हणतो की बाबा मी बंद करून मग कसं होणार, मी देवाचं काम करतो असं तसं बऱ्याच असे तिशी एक लिंक लावत जातात. आणि मग तो म्हणतो की जर तुला जॉब लागला, सिद्धांत मेननला म्हणतो की तुला जर जॉब लागला तर आय विल लीव द ड्रामा अँड एव्हरीथिंग. नाव वेन ही सेज दिस की एखाद्या माणसाचं जे ड्रीम आहे, जे त्याला आवडतं, जे त्याला करायला आवडतं आणि तो की बाबा मी त्यासाठी सॅक्रिफाईस करेल. तिथे त्यांनी एक
तो एक पार्ट घेता तिथे तो स्वतः आणि त्याचा बाप म्हणजे ॲज अ बाप म्हणून की बाप कसा सॅक्रिफाईस करतो किंवा एखादा माणूस स्वतःहून कसं एखादी गोष्ट सॅक्रिफाईस करतो आपल्या मुलासाठी. तर तो एक त्यांनी पार्ट घेतला जिथे त्यांच्या एक्सप्रेशन्स त्यांच्या या सगळ्या गोष्टी असं एकदम व्यवस्थित तुम्हाला कळतील. म्हणजे मला तर आवडल्या त्या गोष्टी. जिथे बऱ्याच ठिकाणी आहे त्यांनी ॲक्टिंग तर ॲक्टिंग तर कडक आहे त्यांची, त्याचा काही प्रॉब्लेमच नाही आहे. या सगळ्या गोष्टी त्यांनी मग त्या पॅरल लावून मग त्याला जॉब लागतो, मग त्याला कळतं. मग ते जे तिथे बिल्डर्स येतात तिथे ते बऱ्याच मायनिंग करत असतात. कोकणात तुम्हाला माहिती असेल बरेच खूप जास्ती मिनरल रिच आहे आपलं कोकण. तर त्याच्यामुळे तिथे ते मायनिंग वगैरे करायला जातात. तिथे त्यांना काही सापडत नाही. नाव तिथे एक जागा असते, त्यांचं एक राखणदाराचं एक स्टॅच्यू एक आयडल असतं तिथे. त्याच्या खाली त्यांना असं कळतं की इकडे मिनरल्स आहेत. सो आता तो जो जॉब लागतो सिद्धार्थ मेननला तो त्या बिल्डरकडे लागतो जो तो माइन्स करत असतो, ते मायनिंगचं काम करत असतो. नाव सिद्धार्थ मेननला कळतं की हे काहीतरी चुकीचं करणार आहेत. तिथे काय करणार आहेत ते तुम्ही बघा, मूवी बघितल्यानंतर तुम्हाला कळेल. काहीतरी चुकीचं करणार आहेत. आणि मग नंतर तिने सांगितलं असतं त्याच्या वडिलांनी त्यांनी प्रॉमिस केलेलं असतं दिलीप प्रभावळकरांचा म्हणजे बाबुलीचा प्रॉपर अपोजिशन असतं की तू इथे काम नको करू. पण मग तो म्हणतो की नाही ठीक आहे. मग त्या सिद्धार्थ मेनन दिलीप प्रभावळकरला म्हणतो की ठीक आहे बाबा मी करेन, मी काही वाईट नाही करणार. नाव धर्मसंकटमध्ये अडकतो सिद्धार्थ मेनन की आता तर तो जो मायनर आहे म्हणजे जो तो बिल्डर आहे तो तरी त्या आपल्या गावामध्ये येतोय, अनएथिकली काम करतोय. नाव वॉट टू डू जसं त्याला कळतं ही रन्स टुवर्ड्स हिज विलेज. पण मग काय होतं ते सगळ्या गोष्टी तुम्हाला मूवी बघितल्यानंतर कळेल. आणि इट इज व्हेरी नाईसली डिपिक्टेड, व्हेरी नाईसली मेड. पण मला असं वाटलं की सेकंड हाफ जो आहे तो खूप जास्त स्ट्रेच केला त्यांनी. कुड हॅव मेड इट लेस टाईम कन्झ्युमिंग पण इट वॉज नाईस. त्याच्यामध्ये दशावतार आहेत पण त्याच्यामध्ये 3 अवतार तुम्ही बघू शकता. सो बाकीचे तुम्हाला नाही दिसणार आहे. आय गेस वराह अवतार आहे, मत्स्य अवतार आहे, बस एवढे 2 तर आहेत त्याच्यामध्ये. बाकी अजून तुम्हाला बाकीचे तर आय डेंट गेट इट बट ठीक आहे. हे 2 अवतार तर त्याच्यामध्ये आहेत आणि मूवी इज व्हेरी नाईस. सो यू कॅन वॉच इट. अबाउट डीमन स्लेअर बापरे काय तुम्ही जर ॲनिमे बघत असाल आणि इफ यू नो व्हॉट इज डीमन स्लेअर, तुम्ही जर बघितलं असाल ॲनिमे पूर्ण तर तुम्हाला माहिती आहे दिस इज दी बेस्ट वर्ल्ड क्लास प्रोड्युसर्स ॲनिमेशनच्या बाबतीत, बजेटच्या बाबतीत, स्टोरीच्या बाबतीत, सगळ्या गोष्टींच्या बाबतीत ॲनिमे म्हणजे डीमन स्लेअर इज दी बेस्ट. पण या मूवीमध्ये मला असं वाटलं की त्यांनी खूप साऱ्या गोष्टी मिस केल्या किंवा मला असं वाटलं की त्या खूप साऱ्या गोष्टी हव्या होत्या पण नव्हत्या. सो फर्स्ट वॉज की त्यांनी खूप जास्ती म्हणजे खूप साऱ्या गोष्टींमध्ये त्यांनी म्हणजे पास्ट खूप वेळा दाखवला किंवा जो पास्ट होता तो एवढा गरजेचा नव्हता. एवढा 2.5 hours मूवी आहे, 2 hours 25 minutes मूवी आहे. आणि मग त्या मूवीमध्ये मला ज्यांची फाईट म्हणजे नॉट मी ॲज अ ॲनिमे फॅन ज्या लोकांना ज्यांची फाईट हवी होती ती फाईट अशी नाही दिसून आली जी पाहिजे होती. या गियू आणि ह्याच्या तांजिरोची फाईट विथ अकाझा बेस्ट बाई बेस्ट म्हणजे बेस्ट मूवी, बेस्ट ॲनिमे स्क्रीन प्ले आत्तापर्यंत जेवढा पण मी बघितला तेवढा आत्तापर्यंत बेस्ट ॲनिमेशन, ब्रीदिंग फॉर्म्स आणि या सगळ्या गोष्टी. नंतरनं याच्या जेनेत्सू आणि त्याचा भाऊ त्याच्या पण खतरनाक ॲनिमेशन आणि या सगळ्या गोष्टी. पण जिथे मला हवं होतं की स्टोन आशिरा आणि त्यानंतर त्याला बाकी सगळ्या आशिराज या सगळ्यांची जिथे एक फाईट जी हवी होती ती नव्हती किंवा मुजानचा पण जास्ती प्रेझेन्स नव्हता. आय नो पुढे जाऊन येणार आहे तो प्रेझेन्स, पण आय थॉट की या मूवीमध्ये येईल, छोटासा प्रेझेन्स येईल. अजून तर बऱ्याच गोष्टी आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत तिथे त्यांना अजून त्याला फाईंड करायचं आहे. इन्फिनिटी कासल इज एक्सटेंडिंग बियॉन्ड टाईम, बियॉन्ड लिमिट्स आणि ते त्याला कसं शोधणार आहेत मुजानला बापरे. आणि या सगळ्या गोष्टी अशा होणार आहेत. नंतरनं बऱ्याच म्हणजे अजून स्टोरी बाकी आहे मूवीमध्ये, बाकी पूर्ण बाकी अजून. आय गेस अजून 2 पार्ट्स तरी आहेत. त्यांनी डिसाईड पण केले, त्यांनी अनाऊन्स पण केलेत. एक 2031मध्ये एक येणार आहे आणि एक 2029मध्ये येणार आहे. आणि इट इज व्हेरी टाईम कन्झ्युमिंग. म्हणजे तुम्ही विचार करा मला त्या स्टोरीचा एंड बघायचा असेल तर आय टू वेट टिल 2031. सो इट इज व्हेरी टाईम. ॲनिमेशन आणि या सगळ्या गोष्टींना एवढा वेळ लागतो आणि क्वालिटी वाईज त्यांचं ॲनिमेशन इज जगात भारी. तर त्याच्यामुळे आपल्याला वेट तर करावा लागेल. लेट सी. पण स्टोरी वाईज आय थॉट की थोडासा बॅकड्रॉप खूप जास्ती होता आणि
जिथे ज्या गोष्टी म्हणजे स्टोरी पाहिजे होती पुढे जायला ती नाही आहे. आकाशाची बॅक स्टोरी वॉज सोमेश्वरी. एव्हरी सिंगल गाय वुड रिलेट टू हिम. सो ती एक स्टोरी होती आकाजा. नाईस. लेट्स सी. अजून हां, इफ यू वॉन्ट यू कॅन वॉच दिस मूवी. पण सेम ॲज आय सेड, पण जर तुम्हाला हा मूवी बघायचा असेल तर तुम्हाला या आधीचे जे पार्ट्स आहेत त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघाव्या लागतील. म्हणजे ऑलमोस्ट 3 to 4 सीझन्स आहे जे तुम्हाला बघावे लागतील. आणि मग जसं मी रिलेट केलं त्या मूवीला, देन दॅट्स हाऊ यू विल एबल टू, म्हणजे की त्या गोष्टी तुम्हाला असं एकदम इमोशनल जिथे वाटतील असं आहे. तुम्हाला असा बघायला जायचं तुम्ही असंही बघायला जाऊ शकता, पण मग तुम्हाला त्याच्यामधल्या जे क्रिस्प गोष्टी आहेत त्या नाही करणार. सो दॅट इज द वन पॉईंट. बाकी मूवी वॉज थर्ड मूवी लोका चंद्रा, म्हणजे चॅप्टर 1 चंद्रा. लोका चॅप्टर 1 चंद्रा. सो तुम्ही म्हणा अरे यश तू काय करतोय, लाईक वॉट यू सीइंग अ मराठी मूवी, जॅपनीज मूवी, मल्याळम मूवी, इवन अ इंग्लिश मूवी, कॉन्जरिंग, खूप सारे खूप अरे मूवीजला जीव आहे रे बाई, जीव. मूवीज आपल्याला खूप जास्ती छान आवडतात मूवीज. आणि बेसिकली मला असं हवं आहे की बाबा चांगल्या मूवीज यात राहाव्या आपण जात राहावं असं मस्तपैकी एकदम व्हरी व्हरी व्हरी. इवन तुम्हाला सांगतो मल्याळम मूवीज आर सो अंडररेटेड. तुम्ही तर त्यांच्या स्टोरीज म्हणजे कसं असतं, त्यांनी खूप जास्ती ग्राउंड लेवलला सगळ्या स्टोरीज दाखवलेल्या आहेत. देर इज नो गुड लुकिंग ॲक्टर ऑर एनिथिंग असं तुम्हाला असं वाटेल की खूप काहीतरी भारी 6 पॅक ॲब्सवाला ॲक्टर आहे, मस्त केस आणि हे असं नाही. जे लोक आहेत ते लोक करतायत अरे भाई साहेब एवढं सुंदरपणे डिपिक्ट करतात ना ते स्टोरीज, एवढ्या ग्राउंड लेवलला ते डिपिक्ट करतात तुम्हाला, म्हणजे तुम्ही यू कॅनॉट इवन इमॅजिन की एवढं छान कसं काय करू शकतात ते लोक. लोका चॅप्टर 1 चंद्रा डिरेक्टेड बाय डॉमिनिक अरोन. मी पहिल्यांदाच नाव ऐकलं होतं हे डॉमिनिक अरोन. आय गेस त्याच्या आधी एकही मूवी नाही आहे. रिटन सो नाईसली, प्रोड्यूस्ड बाय दिलकार सलमान, वेफेअर फिल्म्स विच इज ओन्ड बाय दिलकार सलमान. व्हेरी नाईसली डन. ही पण एक लोककथाच आहे जसं आपण म्हणू शकतो. म्हणजे जे लोककथा म्हणजे मायथॉलॉजिकल स्टोरी अबाउट a girl who is a question mark who is a कॉज. तुम्हाला ते बघावं लागेल तेव्हा तुम्हाला कळेल. कॉज कुठेही त्यांनी ते मेन्शन नाही केलेलं आहे पूर्ण याच्यामध्ये. सो यू नीड टू गो अँड वॉच की ती काय असते. म्हणजे ती इज नथिंग बट कल्याणी प्रियदर्शनी. नाईसली ॲक्टिंग मूवी. सगळे ॲक्टर्स छान आहेत. वेअर 3 मित्र आहेत, त्या 3 मित्रांमधलं कम्युनिकेशन, कॉन्व्हर्सेशन किती कसे राहतात. आणि तुम्हाला जेव्हा तुम्ही त्या तिघांना बघाल तुम्हाला पण तुमचा एक ट्राय आठवेल की अरे हो आपण पण तर असेच राहतो. तर एक त्यांच्यामधला एक कॉमेडी नंतर मग सांगतो स्टोरी, या सगळ्या गोष्टी त्यांनी एवढ्या नाईसली डिपेक्ट केलेल्या आहेत. हा थोडा टाईम कन्झ्युमिंग आहे हा पण मूवी, पण या तुम्ही बघू शकता शेवटपर्यंत इट होल्ड्स काय म्हणतात त्याला, इट होल्ड्स यू टिल द एंड ऑफ द मूवी. सस्पेन्स आहे थोडा बहुत, पण हां कुठेतरी तो एंड झालेला नाही आहे. सो त्याचा नेक्स्ट पार्ट येणार आहे चॅप्टर 1 ॲज आय सेड. चॅप्टर 2 येईल, 3 येईल. इन दी एंड काय होतं, कोण येतं, ऑब्व्हियसली दिलकार सलमान येतो त्याच्यामध्ये, की त्याचा रोल काय आहे, हू इज ही. त्यांनी बऱ्याच गोष्टी दे हॅव ट्राय टू लिंक, म्हणजे खूप साऱ्या गोष्टी त्यांनी खूप छानपैकी त्यांनी लिंक करायचा प्रयत्न केला आहे. आय एम एक्सपेक्टिंग फ्रॉम द नेक्स्ट मूवीपासून आय एम एक्सपेक्टिंग सो मेनी थिंग्स. इट इज व्हेरी अंडररेटेड मूवी. तुम्ही जाऊन बघू शकता लोका चंद्रा पार्ट 1 चॅप्टर 1. प्लीज जाऊन बघा. यू शुड वॉच इट. नाईसली डिपिक्टेड मूवी.